भाऊ खरं तर प्रभाग 2 कडे सगळ्यांचं लक्ष होतं. शालन शिंदे तुरुंगात होत्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात आणि त्यांचा विजय झालाय, धक्कादायक विजय आहे. तुम्ही कशा पद्धतीने बघता याकडे? ही लोकशाहीची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान संविधानाची हत्या आहे. मुळात खून तर झालंच आहे एका मनसेच्या एका निष्ठावंत राजसाहेबांच्या कार्यकर्त्याचा. परंतु मला एक आश्चर्य वाटतंय की एकही दिवस प्रचार नाही. उमेदवार जेलमध्ये आहे, परंतु पहिल्या फेरीपासून 4-4 हजारांनी लीडवर आहे. म्हणजे पैशासमोर ही झुकलंय. सत्तेसमोर सत्तेचा गैरफायदा घेऊन ईव्हीएम ताब्यात घेऊन ह्या लोकांनी जी आज ह्या प्रभागामध्ये जे दुःखदायक जी झालं ह्याच्याबद्दल मला खेद वाटतोय की खरोखरच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. तुम्ही मरा, तुम्ही जावा, तुम्ही उठा, तुम्ही बसा, तुम्हाला आम्ही गृहीत धरलेलं आहे. आम्ही जेलमध्ये बसतो, आम्ही एक दिवस प्रचार करत नाही, आम्ही काही करू शकत नाही. परंतु सत्तेच्या जीवावर, पैशाच्या जीवावर आणि आमच्या सत्तेच्या मस्तीवर आम्ही निवडून येऊ शकतो. हे त्यांनी एक चपराक या 2 नंबर प्रभागातील जनतेला आणि आमच्या समाजाला सुद्धा दिलेलं आहे. कारण मला सुद्धा आश्चर्य वाटतंय, समाजातील बूथवर सुद्धा एकही दिवस प्रचार न करता 50% त्यांनी मतं घेतात. अहो बाकीचं जर सोडा, ज्या लोकांचं ज्याचं घर जळलं आज त्याची बायको, त्याची 2 लहान मुलं, 2 मुली आज एवढा अख्खा महाराष्ट्र रडतोय, तरी सुद्धा जर ह्यांना ठाऊ फुटत नसेल तर हे निष्ठुर आहेत. मला एवढंच या अनुषंगानं बोलायचं आहे की मी आता काही जास्त बोलणार नाही. कारण खून होऊन, मर्डर होऊन, माणसाचा बळी जाऊन जर या प्रभागातील, या शहरातील या लोकांना जर कळत नसेल, जर या सत्तेसमोर ते झुकत असतील, तर यात काय बोलायसारखं काही नाही. कोणत्या पण क्षेत्रात या, कोणत्या पण भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय भवानी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.